नमस्कार फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत गर्मी में भी थंडी का एहसास देणारं मस्त थंडगार असं मसाला छास। यासाठी इथे मी अमूल कंपनीचं छास घेतलेलं आहे। छास म्हणजेच ताक। हे 2 पॅकेट आहेत अर्धा लिटरचे। आपण एका पातेल्यामध्ये ते काढून घेऊया। आता आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत। गॅस पेटवून त्यावर एक तवा ठेवून घेऊ। त्यामध्ये थोडंसं जिरं आणि त्याच्या दुप्पट धणे आपण घेणार आहोत। हे बघा, धण्याचं प्रमाण जास्त आहे, त्याच्या कमी जिरं वापरणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये एखादा काळी मिरी तुम्ही टाकू शकता। मी ह्या 2 बॅग ज्या आहेत ना, 1 लिटरची, टोटल 1 लिटरच्या ताकासाठी हे एवढासा मसाला तयार करते आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आयत्या वेळेला बनवून ठेवू शकता। आता सर्व खरपूस भाजून मंद आचेवर भाजायचं आहे आपल्याला। ते भाजल्यानंतर खलबत्त्यामध्ये छान पावडर करून घेणार आहोत। यामध्येच तुम्ही सेंधा नमकचा खडा टाकायचा आहे। तुमच्याकडे असेल तर सेंधा नमक पावडर असेल तर तीही तुम्ही घेऊ शकता। छान बारीक करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे कुटायचं आहे। मस्त बारीक झालेला आहे हे। आता हा मसाला आपण या टोपामध्ये टाकून घेऊ। या मसाल्यामुळे आपण जो मसाला छास बनवणार आहोत, ताक बनवणार आहोत, त्याची चव दुप्पट होणार आहे। छान मिक्स करून घेऊया। आता तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये अगदी अर्धी मिरची बारीक ठेचून टाकायची आहे। नसेल आवडत तर नका टाकू, पण इथे मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो ह्यामध्ये। अगदी अर्धीच मिरची मी इथे घेतलेली आहे। हे बघा, छान मस्त बारीक केलेली आहे ही मिरची। ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊ। पुदिन्याचे पानं आपण हातानेच तोडून टाकणार आहोत। हलकेसे बारीक करायचे आहेत आपल्याला हातानेच। वरून कोथिंबीर टाकून मस्तपैकी मसाला छास तयार आहे। थोडा वेळ आपण याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे नाही, नाहीतर ह्या ताकाची चव बदलेल, पाणी पाणी होईल हे ताक। मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता आपण सर्व करून घेऊया। एका ट्रेमध्ये 2 मस्त ग्लास घेऊन त्यामध्ये हे थंडगार असं मसाला छास टाकून घेऊ। गरमीमध्ये अशा प्रकारे तुम्ही मसाला ताक बनवा आणि दुपारच्या जेवणामध्ये असल्या प्रकारे ताक तुम्ही नक्की प्या। दुपारच्या जेवणात भाजी नसेल तर ताक भातही तुम्ही खाऊ शकता। मस्त लागतं हे। तर फ्रेंड्स, ही रेसिपी कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका। जर रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय। स्वतःची काळजी घ्या आणि छास कसा झाला, हे ताक कसं झालं हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका।